पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्या जातीची जरा मुळावरच उठायला लागली ते जातीच आहे का? छत्रपती संभाजीराजे आमच्यातून गेले, आम्ही मराठ्यांनी धडा घेतला, आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे. मराठा समाज मी हुशार पण करतोय, मराठा समाज हुशार पण आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं, सावध राहायचं, खचायचं नाही, घाबरायचं नाही, कट लावून धाडसानं राहायचं. तुम्ही जे व्यक्तींना व्हिडिओ आणि जे कोणी आरोपी आणि घटनेमध्ये संघटन आहे, आता ते तपासाचा भाग आहे म्हणून मी बोला ना. सगळं काय मी सांगितलं ना तुम्हाला सांगताना, त्याच्याकडे मेसेज आहेत, किती डिलीट केले तर त्याचे CDR निघते, त्याचे सगळे दुनिया निघती. गृह मंत्रालयाच्या संबंधित सुद्धा काही विषय आहेत, खूप नेत्यांच्या संबंधित सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत. मी त्यांना सावध करायला, माझ्याबद्दलच बोललो असतो ना मी, माझं सारखं त्यांचं होऊ नये, पाहुण्या रावळ्याच्या हाताने कुणाच्या हाताने त्यांच्या, म्हणून सावध करायला. तुम्हाला चौकशी करायला रोग आलाय का नुसता? तुमच्याबद्दल माझ्याबद्दल नाही म्हणणार मी, लय खंबीर आहे म्हणून तर त्याचं नेटवर्क भेदलंय मी, छेदलंय पुरं. खंबीर आहे म्हणून छेदू शकलोय, त्याची काळजी नाही, त्याची काळजी नाही, त्याला बघतो, त्याची काळजी नाही. नाही ते वेगळे होते दुसरे, आणखी लय तो गेल्या, लय जण दमून गेले म्हणून तर हे शेवटचं सांगितलं मी. सुखी खा, कष्ट करा, कमवा, पैशाच्या नादात सुखी संसाराचं वाटोळं करू नका, इथून पुढे तरी शहाणे व्हा म्हणूनच सांगायला ना. मी खेटायची तयारी केलेली, लक्षात ठेवा. आणि धनंजय मुंडे कुकू पुसून आलेल्या माणसाच्या नादी नसतं लागायचं. तुला चुकी ठिकाणी हात टाकलाय, ध्यानात ठेव. आणि आताची 2 आरोपीला अटक केली, आणखी आरोपीला अटक करण्याची मागणी बोलणं झालं, सांगणार नाही, म्हणणार नाही. माहिती होती ती त्यांना सांगितलं, असं असे काय बघा, त्यांचं मुळात जाणं काम आहे. आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती, त्यामुळे मी टेन्शन घेत नाही. यांना जर माहित नसतं, 100 मध्ये लहान ताकद नाहीये. हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक आहेत, महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत. कोणत्याच पक्षाला म्हणू शकत नाही आमचा कोणीच नव्हता तिथे किंवा आम्हाला काय माहित नाही. सगळ्या पक्षातल्या प्रतिष्ठित ते 2 लोक तिथं होते, त्यांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे उद्या हे सुटले काय, आले काय, मी काय म्हणणार नाही, धरले काय, खरं काय हे आम्हाला सगळ्यांना माहिती. यापूर्वी नानाच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता, हा तो त्या कटातलाच प्रकार होता. एवढं नसं वाटतं मला, परंतु हे कालचं जे बोललेलं आहे ना आरोप, ते त्यालाही डुकरासारखं उचलून नेईल आणि त्याचाही समजा काय खात्मा करीन का काय. त्यामुळं तिथं धोका आहे, त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी. मुख्यमंत्री देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.